तो माणूस ना आजकाल खूप त्रास देतोय, अगदी वैताग आणलाय. काय गोडं मारलंय त्याचं ते कळतच नाही. आपण खूप सहज म्हणतो, पण कधी विचार केलाय का एखादा माणूस दुसऱ्याला त्रास का देतो? खरं सांगू, जो सतत दुसऱ्याला अडचणीत आणतो, इतरांच्या आनंदाने अस्वस्थ होतो, काम बिघडवण्यात समाधान मानतो, तो स्वतःच्या आयुष्यात सुखी नसतो. म्हणून तो अस्वस्थ असतो. सुखी माणूस इतरांना त्रास देतच नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमी असतेच. कुणाकडे पैसा आहे पण मनशांती नाही, कुणाकडे यश आहे पण समाधान नाही, कुणाच्या शरीराला व्याधी आहे तर कुणाच्या मनाला. दुःख कुणाला चुकलेलं नाही. मग याचा अर्थ सगळेच जण एकमेकांना त्रास देतात का? नाही. तर दुःख असणं आणि दुःखाची शिक्षा दुसऱ्याला देणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही माणसं स्वतः दुःखी असूनही दुसऱ्याला आधार देतात, तर काही जण दुसऱ्यांचं दुःख पाहून स्वतःला सुखी समजतात. त्यांच्यापेक्षा तर माझी परिस्थिती चांगली आहे यात समाधान मानतात. पण हे समाधान नसतं, तर ती असमाधानी मनावरची तात्पुरती मल्लमपट्टी असते. खरा समाधानी दुसऱ्याचं यश पाहून आनंदी होतो. कुणी आपल्यापेक्षा पुढे गेलं तरी आपण मागे पडलोय असं वाटत नाही. त्याचं मन भयाच्या छायेत नाही, तर प्रकाशाच्या किरणांची कास धरून चालतं. आपल्या पुराणकथांमधला इंद्र आठवा. देवांचा राजा असूनही स्वतःच्या सिंहासनाबद्दल सतत असुरक्षित होता. त्याला आपलं सिंहासन धोक्यात आलं असं नेहमीच वाटायचं, आणि मग त्या भीतीतून तो कारस्थानं करायचा. सिंहासन त्याचं होतं, पण मान मात्र त्याला कधीच मिळाला नाही. म्हणूनच मोठं पद माणसाला मोठं करत नाही, तर सुखी समाधानी मन माणसाला मोठं करतं. कारण सुखी माणसाला दुसऱ्यांचं सुख, यश आपला पराभव वाटत नाही, तर दुःखी माणसाला नेमका त्याचाच अधिक त्रास होतो. जर यापुढं कुणी तुम्हाला त्रास देत असेल, मुद्दामून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर समजून जा की तो स्वतः खूप दुःखी आहे.